गंभीर आणि असाध्य आजारानं त्रस्त असलेल्या व्यक्तींना सन्मानाने जीवन संपवण्यास मदत करणाऱ्या असिस्टेड डाईंग या विधेयकाला ब्रिटनच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात प्राथमिक मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे जगभरात इच्छा मरणावरील चर्चेला आता नव्यानं तोंड फुटलंय। बघूयात याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। आयुष्याच्या अखेरच्या क्षणांमध्ये असह्य वेदनांनी ग्रासलेल्यांसाठी ब्रिटनच्या संसदेत एक वादग्रस्त पण तितकाच महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। असिस्टेड डाईंग अर्थात सहाय्यक मृत्यू या संकल्पनेला कायदेशीर मान्यता देण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे। नोव्हेंबर 2024 मध्ये ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात झालेल्या मतदानात या गूढ विधेयकाला प्राथमिक मंजुरी मिळाली आहे। जर कुठला पेशंट असला, जर कुठला रुग्ण असला आणि त्याला वाचवण्याची शक्यता नाहीशी आहे, तर अशा केसमध्ये त्याला जी खूप पीडा होते, त्याला जे खूप त्रास होतो, ते मानसिक त्रास, ते फिजिकल त्रास त्याला न व्हावं, त्यासाठी त्याला आपण युथेनेशिया किंवा असिस्टेड डेथ मध्ये त्यांची सहायता करणार। ब्रिटनच्या संसदेतील कनिष्ठ सभागृहात मंजुरी मिळालेल्या या विधेयकात नेमक्या काय तरतुदी करण्यात आल्यात ते बघूयात। गंभीर आजारी व्यक्तींना वैद्यकीय मदतीनं जीवन संपवण्याची परवानगी मिळू शकते। 18 वर्षांवरील आणि पुढील 6 महिन्यात ज्यांचा मृत्यू अपेक्षित आहे अशा व्यक्तींनाच याचा लाभ मिळेल। इच्छा मरणासाठी 2 डॉक्टरांची परवानगी, हायकोर्टाच्या न्यायमूर्तींची मंजुरी आवश्यक असेल। या प्रक्रियेस 1 ते 2 आठवडे लागू शकतात। तीव्र वेदना असल्यास 48 तासात निर्णय होऊ शकतो। तर आत्महत्येसाठी दबाव आणणाऱ्या व्यक्तीला 14 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते। ब्रिटनमध्ये या विधेयकाला मिळालेल्या मंजुरीनंतर जगभरामध्ये पुन्हा एकदा इच्छा मरणावरनं चर्चा रंगली। नेदरलँड्स, बेल्जियम, कॅनडा आणि अमेरिकेच्या काही भागात सहाय्यक मृत्यूला कायदेशीर मान्यता आहे। स्वित्झर्लंडमध्ये अनिवासींना सुद्धा ही सुविधा मिळते आणि त्यामुळे 500हून अधिक ब्रिटिश नागरिकांनी इथं जीवन संपवलंय। ब्रिटिश संसदेच्या एका सभागृहानं मंजुरी दिली असली तरी सुद्धा हे विधेयक हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये मंजूर झाल्याशिवाय कायदा होणार नाही। असिस्टेड डाईंग हा केवळ कायदेशीर नव्हे तर नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा गुंतागुंतीचा विषय आहे। भारतामध्ये जिथे खूप जास्ती जनसंख्या आहे, जिथे कंट्रोल आपला कायद्यावर खूप कमी आहे, अशा ठिकाणी याचा दुरुपयोग होण्याची शक्यता खूप जास्ती आहे। म्हणजे समजा कुठला पेशंट जरी वाचू शकत असाल आपण त्याला, पण नातेवाईक काही असे असतील किंवा असे काही अँटी सोशल एलिमेंट्स असतील ज्यांना वाटत असेल की बाबा आपल्याला हा व्यक्ती जर नाही राहिला तर आपल्याला प्रॉपर्टी भेटून जाईल, पण आपल्या देशात हे मला वाटतं की अजून असं आणणं, हे अध्यादेश आणणं चुकीचं आहे। यापूर्वी 2015 मध्ये सुद्धा असंच एक विधेयक संसदेत आणलं गेलं होतं, पण त्यावेळी ते मंजूर होऊ शकलं नव्हतं। आता या विधेयकाचं भवितव्य हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये ठरेल, पण या निमित्तानं इच्छा मरणाची चर्चा होऊ लागली आणि त्याच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी एक आशेचा दीप जळू लागलाय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।